आम्हाला तुमचं म्हणणं पटलंय की शेवटी मुलांच्या सुखापुढे आपण आपल्यात असलेले हेवे दावे मागे ठेवायला पाहिजेत। आणि म्हणूनच मी आज इथं सिद्धिराज आणि भावनाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आलो। खरंच? अहो, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे संपतराव। अगं वीणा, जा साखर घेऊन ये लवकर। हो आजी, आले तर। आणि हे काय, ही बोलणी करायला तुम्ही दोघंच आलात? सिद्धूच्या आई नाही आल्या? आई अजून नाही नाही, पण त्यांची जरा आज तब्येत खराब आहे। जे घडलं त्याने सगळ्यांनाच मनस्ताप झालाय, सगळ्यांचीच मनःशांती बिघडली। पण आता शेवट गोड झाला असंच म्हणावं लागेल। अखेर सिद्धू आणि भावनाचं लग्न ठरलं। मग संपतराव, मुहूर्त कुठला ठरवायचा? लवकरात लवकर उरकून टाकूयात। माझी काय हरकत नाही। लग्नाच्या मुहूर्तासाठी तुम्ही तुमच्या गुरुजींशी बोलून घ्या किंवा मी माझ्या गुरुजींशी बोलतो। येत्या आठवड्यातच बघूया। अगो बाई, येत्या आठवड्यात एवढ्या लवकर? म्हणजे कामांना वेळही मिळणार नाही, लवकर तयारी सुरू करावी लागेल। हा, अहो त्यात काय वहिनी, आता मी आली ना, दणक्यात चालू करू लगीन सराई। अरे काय झालंय काय अचानक सगळ्यांना? हा डाव इतका अचानक कसं काय पलटला? कालपर्यंत तर हे संपतराव लग्नाच्या विरोधात आणि आज अचानक मागणी घालायला आल्यासारखे घरी आलेत। देवा, संतोष, तुझे ग्रह फिरले का? दुसरं काय नाही। अचानक भावनाचे दिवस पालटलेत। ती एवढ्या मोठ्या घरची सून व्हायला निघालीये। असं तर नाही ना की भावनाची 7.5 संपून तीच 7.5 माझ्या मागे लागली आहे? तेव्हा तुला तर माहिती आहे मी किती साधा बोळ आहे। नको रे बाबा, असं काही नको करूस। संपतराव, तुमची काही हरकत नसेल तर एक सुचवायचं होतं। माझी आणि लक्ष्मीची अशी इच्छा आहे की लग्न इथेच व्हावं। काय हो, काही झालंय का? नाही, काही अडचण आहे का इकडे लग्न करायला? अहो, अडचण म्हणजे आमची पाहुणी मंडळी खूप आहेत। त्यात सिद्धूचं लग्न म्हटल्यावर पत्रकार वगैरे येणार, ते एवढ्या जागेत मानणार नाहीत ते। संपतराव, तसं असेल तर आपण कुठलं तरी कार्यालय बघू ना, काहीच हरकत नाहीये। हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, जागेचं आमच्यावर सोडा। हो, तुमच्यावर सोडून कसं काय चालेल? आम्हाला मोठी जागा अपेक्षित आहे। परवडणार आहे का तुम्हाला? थांबा थांबा 1 मिनिट। मी काय म्हणतो, कशाला हवी आहे मोठी जागा, मोठे खर्च? हा, तसं हे मंगळसूत्र घातलेलंच आहे, लग्न झालेलंच आहे, 2 विधी करायचे आहेत। इकडच्या अंगणात एक मांडव घालू आणि तिकडे करून टाकू लग्न। नाही नाही नाही, पार्टी ऑफिसची माणसं पण येतील, मांडव वगैरे काही चालणार नाही। तुमची किती माणसं आहेत ना तेवढं कळवा। त्या सर्वांना जागा होईल इतकं मोठं कार्यालय घेणं आमच्यावर सोडा। देवा, आता खऱ्या अर्थाने ना माझं स्वप्न पूर्ण होतंय। किती छान वाटतंय। माझ्या आणि भावना मॅडमच्या लग्नाची चर्चा आहे का? नाही नाही, असं सोडू शकत नाही मी। तुम्ही लवकरात लवकर ठिकाण सांगा, म्हणजे आम्हाला पुढची कामं करायला बरं पडेल। संपतराव, तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही बघतो जागेचं नक्की। अहो, मुदत मागून काय फायदा? रात्रीत कुठली एवढी संपत्ती जमा करणार आहात? कुठे बँक लुटणार आहात की दरोडा घालणार आहात? पप्पा काय बोलतायत?
संपतराव नका काळजी करू, आमचं आम्ही बघतो. बँक लुटायची की तुमचं घर लुटायचं? त्यापेक्षा आपण एक काम करू, लग्न आणि त्याआधीचे सगळे विधी आमच्या घरी करू. हं? माझ्या माहेरी जाण्याची गोष्ट तू ही अशा या पार्टीने रिप्लेस करतोयस. नक्की मी कसं रिॲक्ट व्हावं असं वाटतंय तुला? ज्यात माझी माहेरी जाण्यामागची कारणं काहीतरी वेगळी आहेत आणि ती तुला चांगलीच माहिती आहेत, हो ना? जानू जानू मलाही कळतंय की या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि आपण लवकरात लवकर सासवडला जाणारच आहोत. पण तोपर्यंत तुझा मूड चांगला करायचा होता म्हणून मी पार्टी ठेवली आहे. जयंत, तू हे असं का करतोयस हे मला माहित नाहीये, पण यामागे काहीतरी कारण आहे हे मात्र नक्की. जानू चालेल ना तुला मी ही अशी पार्टी ठेवलेली? का मी कॅन्सल करू? जयंत, अरे कॅन्सल कशाला? सुदेत, खरं तर माझा विश्वासच बसत नाहीये की तू अशी पार्टी वगैरे ऑर्गनाईज केली आहेस, तेही माझ्या फ्रेंड्सना घरी बोलवून. आय नो जानू, म्हणून तर हे तुझ्यासाठी सरप्राईज असणार होतं. इनफॅक्ट तुझ्या मित्रांना मी हेच सांगितलं होतं. मला तर वाटतं आता ते येतच असतील. खरं तर खूप छान केलंयस तू असं पार्टी वगैरे ठेवून, आणि बरं झालं मला आधीच सांगितलंस, म्हणजे आता मी आवरून तरी बसे. आणि तसंही कॉलेज संपल्यापासून मी कोणालाच भेटले नव्हते, खूप मिस करत होते मी सगळ्यांना. आता या पार्टीच्या निमित्ताने माझी त्यांची भेट तरी होईल. जयंत, एवढं सगळं कसं कळतं तुला माझ्या मनातलं? ते काय ना मॅडम, माझी जानू माझ्यावर रुसली होती, मग तिला चेअरअप तर मलाच करायचं होतं ना. प्रत्येक वेळेस मला कसं चीअरअप करायचं हे तुला बरोबर समजतं ना. मला अगदी परफेक्ट नवरा मिळालाय. आय एम ग्लॅड जानू तू तुझा राग विसरली आहेस. जयंत, मी खूप चिडले आहे का तुझ्यावर? हे बघ, तसं काही असेल ना तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण काय ना, मला ना भावनाताईची सतत काळजी वाटते. एकतर ती तिथे एकटी आहे, कुणीच नाही आहे तिच्यासोबत. आणि जानू तू कशाला सॉरी म्हणतेस? भावनाताई तुझी सख्खी बहीण आहे आणि मी सांगितलं ना 1-2 दिवसात आपण जाऊ सासवडला. ओके, आय प्रॉमिस, यू डोंट वरी. चालेल. आता जा पटकन आवरून घे, ते येतच असतील ना. हो, आलेच मी आवरून. पूर्वी आपल्याला आता पुढचं पाऊल उचलायचं आहे. अगदी योग्य वेळ आलेली आहे. म्हणजे आपण जे आणि जसं करायचं ठरवलंय ना, हा ते तसं करायचं. काय? हो आजी, मी तयार आहे. आजी काय झालं? आजी, आजी काय झालं? आजी, आई, काय झालं तुम्हाला? काय होतंय? माझी गरज आहे ना रे, माझी घराला गरज आहे ना. माझी सिद्धूला बोलवा. तू फोन कर ना आधी डॉक्टरांना. डॉक्टर, अगं माझ्या हार्ट माझ्या छातीत दुखते. हार्टचा डॉक्टरचा मोबाईलला नंबर आहे बघ ग. तर फोन कर. निलांबरी, माझ्या छातीत खूप दुखायला लागले. आई ग, आई आई पाणी घेऊन ये ना पटकन. आले पाणी. आई, आई हळू. मी सिद्धू आणि पप्पाला फोन करते. अरे आई, एवढी सगळी आपण चर्चा करतोय पण भावना तर आताच आहे. म्हणजे तिच्या लग्नाची चर्चा सुरू आहे आणि ती इथे असायला पाहिजे ना. बरोबर बोललात वहिनी. थांबा, मीच घेऊन येते. भावना ताई.
भावना, तिथे काय उभी आहेस? इथे बस की. वहिनी, अगं बस इथे. लक्ष्मी काकू, एक बोलू का? म्हणजे माझी अशी इच्छा आहे की लग्नाआधी एकदा डेटवर जावं. मी कुठेही येणार नाहीये. नाही भावना मॅडम, तुमच्या बरोबर डेटवर नाही जायचंय. काका काकू, मला तुमच्या दोघांबरोबर डेट करायचं आहे. अरे सिद्धू, हे काय आहे नवीनच? आम्हाला डेटवर? अरे का पण, कशाबद्दल? तुम्ही तुमच्या मुलीला माझ्या स्वाधीन करणार आहात, आणि त्याआधी मला माझ्या मनातलं तुम्हाला सगळं सांगायचं. याल डेटवर? सिद्धू, आम्ही दोघं येऊ नक्की. थँक्यू. काय? आम्ही आलोच. येतो, घरी इमर्जन्सी आहे. चल लवकर. काका, मी तुम्हाला कॉल करतो. ठीक आहे? हो. आलोच. देवा, आता कुठलं नवीन विघ्न आलं नसेल ना? तिकडे सगळं व्यवस्थित असू दे. जानू, आले बघ तुझे फ्रेंड्स. जा लवकर आत रूम मध्ये जाऊन लाव, मी तुला बोलवतो. आत का जाऊ मी? अगं असं कसं जानू? तुला सरप्राईज देणार आहोत असं दाखवलं ना आपण सगळ्यांना. आणि तू पण तुला ह्या पार्टी बद्दल आत्ता कळलंय असं दाखव. प्लीज प्लीज. तू पण ना जयंत. बरं ठीक आहे, मी जाते आता. Come in. Please come in. Thank you everyone for coming. जयंत सर, थँक्यू सो मच, तुम्ही आम्हा सगळ्यांना इथे बोलवल्याबद्दल. बाय द वे, जानू कुठे आहे? जानू आत आहे, मी तिला बोलवतो. पण त्याआधी तुम्ही सगळे तिथे पोझिशन घ्या, लपा. आणि जशी ती बाहेर येईल ना, तसं तुम्ही जोरात सरप्राईज म्हणून ओरडा. ओके? टेक युअर पोझिशन. चला लपूया. जानू बघ, कोण आले आपल्या घरी. कोण आलंय रे जयंत? कशी आहेस? मस्त. बाय द वे, तुम्ही सगळे असे अचानक कसे काय आलात? अगं, जयंत सरांनीच आम्हाला बोलवलं होतं तुला भेटायला. मग जान्हवी, कसं वाटलं तुला आमचं सरप्राईज? खूप मस्त. खरं तर रिझल्टच्या दिवसानंतर मला तुम्हाला भेटताच आलं नाही, पण बरं झालं तुम्ही या पार्टीच्या निमित्ताने घरी आलात. जानू, किती लकी आहेस यार तू.
तुझ्या नवऱ्याने तुझ्या मनातली इच्छा ओळखून ही पार्टी अरेंज केली. अच्छा तुम्ही सगळे बसून घ्या प्लीज या. जानू मी जरा आलो. जयंत अरे तू कुठे जातोयस? अगं सगळ्यांसाठी वेलकम ड्रिंक घेऊन येतो ना. जयंत अरे पण तू का आणतोयस ते सगळं? तू बस मी आणते. नाही जानू तुझी सरप्राईज पार्टी तू एन्जॉय कर जा. आय होप जानूच्या मित्रांकडून मॅडबद्दलची काहीतरी इन्फॉर्मेशन आज कळेल. माझ्यासमोर कोणी मोकळेपणाने कदाचित बोलणार नाहीत, पण मी गेल्यावर तरी बोलतीलच. सगळ्यांनी प्लीज लाजू नका. हेल्प युअरसेल्फ. वा जानू, वेलकम ड्रिंक अँड ऑल. हे आठवते का कॉलेजमध्ये कुणाच्याही बर्थडे पार्टीला तेव्हा वेलकम ड्रिंक म्हणून कॅन्टीन मधला जिरा सोडा असायचा. हो ना. ए पण मला आवडायचा तो जिरा सोडा. मग सगळ्यांना इतक्या छान मस्त मूडमध्ये बघून ना फार बरं वाटतंय. पण मला तुमचे फक्त 2 मिनिटं हव्यात. तुम्ही सगळे म्हणजे जान्हवीसाठी तिच्या कॉलेजच्या आठवणी आहात. कॉलेजची इतकी इम्पॉर्टंट वर्ष तुम्हा सगळ्यांनी एकत्र स्पेंड केलेली आहेत. त्यामुळे तुम्ही जे काही बोलताय ना त्या गप्पा गोष्टी तशा मला कळणार नाहीत आणि जोपर्यंत मी इथे आहे त्यामुळे तुम्हाला फ्रीली बोलता येणार नाही. सो मी चाललो आहे ऑफिसला. डोंट वरी, द प्लेस इज ऑल युअर्स. स्नॅक्स अँड फूड किचनमध्ये आहे. प्लीज हेल्प युअरसेल्फ. एन्जॉय करा. जयंत तू का जातोय? तू पण थांब ना इथे. नाही गे जानू, इट्स ओके. तू एन्जॉय कर. हॅलो डॉक्टर कुठपर्यंत पोहोचले? आजी अगं आली ग माझी पूर्वी आली. आजी काय होतंय? त्रास होतोय का तुम्हाला? आजी तुम्ही काही काळजी करू नका. तुमची काळजी घेण्यासाठी मी आता इथे राहायलाच आलीये. पूर्वी तुला कसं कळलं की आजीला बरं नाही ते? ऐक आजी 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 हा माहित नाही का वहिनी, पण ना मला आज सकाळपासून खूप निगेटिव्ह इंट्युशन्स येत होते. असं वाटत होतं की काहीतरी होणार आहे. अस्वस्थ वाटत होतं, भीती वाटत होती. आपल्या जवळच्या व्यक्तीला काहीतरी होणार आहे असं सारखं मला वाटत होतं. आणि बघा ना, सिद्धूच्या आणि माझ्या लग्नाची जी काही तयारी चालू होती मागच्या काही दिवसात, त्यानंतर मी आपल्या घरातल्यांशी आपल्या घराशी नकळतपणे जोडले गेलो. त्यामुळे मला ना आपल्या घरातल्या लोकांचे चेहरे सारखे डोळ्यासमोर येत होते आणि मला भीती वाटली, काही सुचलंच नाही. म्हणून मी सरळ बॅग घेतली आणि इथे आले. आणि बघा ना, माझी भीती खरी ठरली. आजीला त्रास. आजी आजी मी आली हा आता. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. आजी माझा सिद्धू आला. आजी अगं आजी काय झालं तुला असं? काय होतंय? आलास रे, आलास लेका. हे बघ बा, माझं आता काही खरं नाही. मला नाही वाटत मी आता वाचते यातून. आजी गप, असं काही बोलू नकोस. आजी अगं काही नाही होणार तुला, मी आहे ना. अरे हदीराज, डॉक्टरांना फोन केला होता का? हो बोलवलं. म्हणजे आजीच्या विश्वासातले डॉक्टर आहेत त्यांनाच बोलवलं. कुठे पेशंट? काय झालं? या ना प्लीज. डॉक्टर काका डॉक्टर नक्की काय झालं आजीला?
काही काळजी करायचं कारण नाही ना? जे काही असेल ना ते स्पष्ट सांगा, आमच्यापासून काही लपवू नका. ठीक आहे, अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस आहेत. शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण त्यांच्या वाढलं. आणि त्यांचं ब्लड प्रेशर पण वाढलं. असलं तरी मानसिक तणाव आहे त्यांना, आणि हे सगळे त्या स्ट्रेसमुळे होते. आपल्याला त्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील आणि बघच पुढचा उपचार ठरवता येईल. तोपर्यंत बेसिक औषधं मी कळवतो ती त्यांना द्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या जरी इमिजिएट धोका नसला तरी त्यांची काळजी घ्यावी लागेल. कुठल्याही प्रकारचा तणाव त्यांच्यावर येता कामा नये. येतो. चला तुम्हाला सोडून देतो. नाही को दादा, मी सोडून येते. चला आले. आई संपत, मला नाही वाटत आहे यातून मी उठेन. प्लीज तू असं नाही रे सिद्धू, तुम्ही आता तुमच्या मनाची तयारी करून घ्या रे. आजी हं. आई काय बोलताय? अगं आई, हे काय बोलतेस तू? तुला जर काय झालं तर अख्खं घर मोडकळीला येईल. आता बघतेस कसा सिद्धू त्या भावनाशी लग्न करतोय ते. मॅडम, कशी वाटली माझी ऍक्टिंग? हळू बोला. कशी वाटली काय म्हणून विचारताय? तुम्हाला मी काय सांगितलं होतं? आजीला फक्त गंभीर आजार आहे एवढंच सांगा. तुम्ही उगाच ते ब्लॉकेज आणि टेस्ट वगैरे कशाला बोललात तुमच्या डोक्याने? आपण तपासणी करायला पुन्हा येण्याची संधी मिळेल ना मॅडम? मी ठीक आहे, निघा आता. खूप झाली ऍक्टिंग. थांबा, पटकन नाटक लपवा ते. हे सगळं त्या भावनामुळे होत आहे. भावना मॅडमचा काय संबंध आहे या सगळे? तिचाच संबंध आहे. आता तुम्ही फक्त होकार कळवण्यासाठी गेला होता आणि आता आईने अटॅक आला. मी आधीपासून सांगत होते की तिचा पायगुण चांगला नाहीये, तिच्या पत्रिकेत दोष आहे, पण तुम्ही कोणीच माझं ऐकत नाही. आता नुसता होकार कळवल्यानंतर एवढं मोठं संकट आलं. लग्न झालं तर काय होईल? सिद्धू, मला काही ऐकायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता त्या भावनाला विसर. अरे तुला कळत नाहीये, तुझ्या हट्टापायी तुझं आणि या घरच्याचं वाटोळं होणार आणि मला तर नाही बघवणार. होय रे, खरंच आहे. रेणुका अगदी बरोबर बोलतेय. माझ्या मनावरती या सिद्धू आणि भावनाच्या लग्नाचा ताण आहे. नाही रे, भावना येऊन या घरात काही उपयोग होणार नाही. एकदा तुम्ही कुठलाही संबंध कुठेही जोडताय. हे बघा, आजीचं आता थोडं वय झालं तर तिच्या खाण्यापिण्यात काही कमी जास्त झालं असेल म्हणून तिची तब्येत बिघडली असेल. उगाच भावना मॅडमना मध्ये नका आणू तुम्ही प्लीज. हा फक्त एक योगायोग आहे, बाकी काही नाहीये. नाही सिद्धू, सिद्धू, आईंची शंका अगदी बरोबर आहे. हे जे काही घडतंय ना सिद्धू, ते त्या भावनाच्या पायगुणामुळे. तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट व्यवस्थित आठवा. सिद्धू आणि माझं लग्न ठरल्यापासून जे जे कार्यक्रम झाले, ज्या ज्या कार्यक्रमांमध्ये भावना आली, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये काही ना काहीतरी विघ्न आलंच. कुठलाही कार्यक्रम विघ्नाशिवाय पार पडला नाही. आणि जेव्हा सिद्धूने सगळ्या सभेमध्ये जाहीर केलं की भावनाच त्याची होणारी बायको आहे, तेव्हा काय झालं? तेव्हापासून या घरात फक्त वाद आणि वादच सुरू आहे. या घरातलं सुख आणि शांती सगळं नष्ट झालंय. आणि सगळ्यात मोठा पुरावा द्यायचा झाला तर त्या आनंदीचे बाबा श्रीकांत इनामदार, त्यांच्यासोबत भावनाचं लग्न ठरलं होतं. हो ना सिद्धू? काय झालं त्यांचं? लग्नाला पोहोचायच्या आधीच त्यांचा ऍक्सिडेंट झाला. याचाच अर्थ ती भावना ज्या व्यक्तीच्या आयुष्यात पाऊल ठेवते त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीच्या घराला डिस्ट्रॉय करते, हे खरं आहे. पूर्वी अगदी बरोबर बोलते. सिद्धू, तो त्या भावनाच्या इतका आहारी गेलाय की
तुला सगळं तुझ्या डोळ्याने दिसतंय, पण तरी तुला ते मान्य करायचं नाहीये. आमच्या सगळ्यांच्या जीवापेक्षा तुला ती भावना महत्वाची वाटते का? हॅलो एव्हरीवन, आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करतोय. हे शांतता राखा. प्रत्येक लेक्चरला मी सांगणार नाही मला आवाज नकोय. मान्या मान्या शांत बस. मान्या मान्या शांत बस. एकदम डिट्टो, एकदम डिट्टो. अरे आपण किती मिमिक्री करायचो त्यांची. हो ना यार, काही दिवस होते ते. तुम्हाला आठवतंय आपण सेकंड इयरला होतो आणि त्या मनाला वायवाच्या दिवशी मास बंक करायचं होतं. हो ना, आणि आपण कुणीच त्याला भाव दिला नाही. आपण सगळे वायवाला गेलो आणि तोच एकटा त्या दिवशी आला नव्हता. ए हो बिचारा. आणि काय ग जानू, त्या दिवशी तर मॅड पण नव्हता आला, विसरलीस का? बापरे, हे सगळे आता मॅडबद्दल बोलायला लागलेत. एकतर घरात CCTV कॅमेरे आहेत, त्यातून आवाज ऐकायला जातो का नाही माहीत नाही, पण हे सगळं जर जयंतला कळलं ना तर तो काय करेल हे सांगता येत नाही. ए मी काय म्हणते, आपल्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये तो चीज वडापाव मिळायचा बघा, तो आता बंद झाला म्हणे. अरे काही काय, पण किती मस्त होता ना तो वडापाव. मी तर कितीतरी दिवस त्याच्यावरच काढलेत. हे तुम्हाला माहितीये, माझी आजही कडकी असली की मी तोच वडापाव खायला जातो. नो 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 नो, जानूने मुद्दाम विषय बदलला. कोणीतरी मॅड बद्दल बोला प्लीज. कम ऑन कम ऑन कम ऑन. अरे पण आज का नाही आला मॅड? त्याला कोणी इन्व्हाइट नव्हतं केलं का? अगं त्याचा काही कॉन्टॅक्टच होत नाहीये. एक्झाम पासून जो गायब झालाय तो अजून गायबच आहे. ऐका ना, जे नाहीये त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा आता आपण सगळे भेटलोय ना, आपण मस्त धमाल करूया. हं? जानू, तुलाही त्याने कळवलं नाही का? नाही. त्याला अचानक काय झालं काय माहित. तुझं लग्न ठरलं आणि तो असा ऑफच वागायला लागला. एक मिनिट, माझ्या लग्नाचा आणि त्याचा काय संबंध? जानू प्लीज आता असं नको म्हणूस की तुला काहीच माहित नाहीये. काय बोलतेस तू? आता इथे सगळ्यांना असं वाटेल की त्याचं आणि माझंच काहीतरी होतं. असं कसं वाटेल? आम्हाला माहिती आहे की तुमच्यात खूप छान मैत्री होती. या पल्लवीला मॅड बद्दल काहीतरी माहिती आहे, तिच्यावर लक्ष ठेवायला हवं. जानू, तुझे मिस्टर म्हणाले होते की आमच्यासाठी खूप सारा स्नॅक्स आणून ठेवले. तो आम्हाला देणार आहेस की नाही? अरे सॉरी, विसरलेच मी. तुम्ही बसा, मी आणते. ओके. हे बघा, अजून पण याला खायचंच सुचतंय. ऑफकोर्स पार्टीमध्ये खाण्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचं असतं, बरोबर की नाही? पॉइंट आहे, पॉइंट आहे. जानू, हे मसाले स्नॅक्स खाल्ले की मला टिश्यू लागतात, हे माहिती आहे ना तुला? हे बघा मिस OCD, काही झालं नाही की हिला टिश्यू पाहिजे. अगं बाहेरच्या ड्रॉअर मध्ये असतील बघ. हॅलो, जानू कशी चालू आहे पार्टी? एकदम मस्त चालू आहे. अगं मी तुला सांगायचंच विसरलो, तुम्हाला पार्टीमध्ये टिश्यूज लागतील ना, सो एक्स्ट्रा टिश्यूज किचनमध्ये शेल्फवर ठेवले. बरं झालं अगदी वेळेवर फोन करून सांगितलंस तू हे जय. ठीक आहे, मी घेऊन जाते टिश्यू पेपर बाहेर. श्वेता, टिश्यू पेपर सापडलेत मला, थांब मी आणते. हो हो. I have to take this call. गाईज, हे घ्या टिश्यू. अगं जानू, तू पण ना एक नंबर काम केलं. त्याचं कसं आहे, मसाला वेपर असले ना की मला टिश्यू लागतात रे. सूरज, टिश्यू दे.
ये ना इकडे ये ना. हे घे. हे पण हिला कशाला पाहिजे टिश्यू? अरे कशाला म्हणजे काय, तुला माहिती आहे ना श्वेताचं, जो तेरा है वो मेरा है और जो मेरा है वो भी मेरा है. सूरज टिश्यू दे. बाई ये इकडे इकडे. टिश्यू दे. अगं इकडे ये गं. टिश्यू दे ना अगं यार. इकडे ये. अगं इकडे येऊन जान्हवी, घे ना. सांग ना त्याला टिश्यू द्यायला. दे ना तिला टिश्यू. अरे मी तेच म्हणतो, येऊन घेऊन जा. ये ये इकडे. अरे सूरज, तुला नाही द्यायचंय टिश्यू? नाही नाही. जाऊ दे, माझं मी घेते. जान्हवी, त्या ड्रॉ मध्ये टिश्यू आहेत, मी घेऊ का? घे. गाईज, हे बघा काय. हा तर विनोदचा फोन आहे ना? हो, आपण नाही का विनोदला चिडवायचो त्याच्या फोनच्या कव्हरवरून, पाय तुटलेला स्पायडरमॅन म्हणून. हे हो. आणि त्याच्या फोनच्या कव्हरचं पण असंच काहीतरी होतं ना. एक्झॅक्टली, हे पण तसंच तुटलंय. विनोद इथे आला होता का? एक मिनिट, विनोदचा फोन इथे कसा काय येईल ना? विनोद, जानू तू तू इथे काय करतोयस? नाही अगं, विनोद नाही, इथे नव्हता आला तो. सिद्धू, त्या भावानाला काही सोनं लागलंय का? त्या पोरीच्या प्रेमात इतका आंधळा झालाय, त्याला आपल्या आजीची पण काळजी वाटत नाही. बस. प्लीज थांबवाय सगळं. मला माहितीये तुम्ही हे सगळं का करताय, कारण तुम्ही नाईलाजाने या लग्नासाठी तयार झालाय ना. आणि आता आजीची तब्येत बिघडली म्हणून तुम्हाला निमित्तच मिळालंय लग्न मोडायला. म्हणून तुम्ही आजीच्या तब्येतीचा आणि भावना मॅडमचा नशीबाचा उगाच काही संबंध जोडताय. अरे ही तर स्वार्थीपणाची हद्द झाली. तुमचा राजकारणातला फायदा दिसतोय म्हणून तुम्ही आमचं लग्न करायला तयार काय झाला? मग दुसऱ्या क्षणी काहीतरी खुसपट करून लग्न मोडण्याचा प्रयत्न करताय. अरे काय चाललंय यार हे सगळं? तुमच्या या सगळ्या वागण्यामुळे मला किती त्रास होतो याची कोणाला तरी पडली आहे का? कित्येक दिवसापासून कुठलीही वाईट गोष्ट घडली की त्याचा खापर तुम्ही भावना मॅडमवरच फोडताय. पण एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, आयुष्यात जे घडायचं असतं ना ते घडतंच. चांगलं घडलं की आपण त्याचा आनंद मानतो आणि काही वाईट घडलं की कोणाला तरी त्याचा निमित्त बनवतो. आणि आता पण तुम्ही सगळं तेच करताय. मुळात योगायोग आणि नशीब या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. सिद्धू, अरे योगायोग एकदा घडतो, दोनदा घडतो, पण त्या भावनाच्या बाबतीत या गोष्टी सारख्याच घडतायत. अरे तिच्यावर आलेली संकटच हे प्रूफ करतायत की ती भावनाच प्रॉब्लेमॅटिक आहे. सिद्धू, आतापर्यंत तूच कितीतरी वेळा त्या भावनाला मदत केली आहेस, तिला कितीतरी वेळा तू संकटातून बाहेर काढलं. मला एक सांग सिद्धू, सगळी संकट त्या भावनाच्याच मागे का लागतात? का तीच सगळ्या संकटांमध्ये अडकलेली असते? सिद्धू, जेव्हा मी या घरची सून होणार हे ठरलं होतं तेव्हा सगळे किती खुश होते, आणि आता बघ. हो ग, हो, अगदी बरोबर बोलते पूर्वी. सिद्धू, तू त्या भावनाच्या इतका आहारी गेलायस की हे सगळं तुला तुझ्या डोळ्याने दिसतंय, पण तरी सुद्धा तुला ते मान्यच करायचं नाहीये. किती सोयीनुसार ठरवताय ना तुम्ही सगळे. एकतर भार्गवदास स्वामींनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की त्यांनी दिलेला दोरा पूर्वीच्या हाताला बांधायचा नाहीये, कारण ती माझी बायको होणार नाहीये. ऐकलं तुम्ही? तिथे तर तुम्ही तुमचा घोडा पुढे दामटावलं. तिकडे तुम्हाला पत्रिकेतला दोष किंवा स्वामी काय बोलले होते हे सगळं नाही आठवलं. अरे जाऊ दे रे बाबांनो, हे भांडण नको. तो काही आपलं ऐकेल असं वाटत नाही. यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. हे बघा रे बाळांनो, माझं काय व्हायचंय ते होऊ द्या रे, पण ह्याचं मन मोडू नका कुणी.
बघितलं सिद्धू, आजी काय बोलला ते ऐकलंस? आता जर मी भावनाच्या जागी असते ना, तर आजींची तब्येत बघून मीच लग्नाला नकार दिला असता. बस. पोलीस पूर्वी मुळात तुझा आता इकडे येण्याचा आणि या प्रकरणामध्ये बोलण्याचा काही संबंधच नाहीये. इतके दिवस तुझा मान ठेवून मी गप्प होता, पण तू जर माझ्या बायकोबद्दल वाईट साईड बोलणार असेल ना, तर मी अजिबात ऐकून घेणार नाही येते. मग तू का आलीस? कारण मी या घराशी जोडली गेलीये आणि जोपर्यंत आजींची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार. त्या बऱ्या होईपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही. गरज नाही. तुला माझ्या आजीची काळजी करायची अजिबात गरज नाही. त्यासाठी आम्ही सगळे समर्थ आहोत इकडे. सिद्धू, सिद्धू, पूर्वी मी तुला शांत शब्दात समजवतोय. प्लीज तू तुझ्या घरी निघून जा आणि इथे यायची चूक पुन्हा करू नकोस. सिद्धू, दिस इज सो एम्बॅरेसिंग. तू माझ्याशी असं नाही वागू शकत. आधीच तू माझ्याशी वाईट वागलायस, फसवणूक केलीस माझी, आणि आता सुद्धा. एक मिनिट, काय काय मी फसवणूक केली? पूर्वी ज्या दिवशी आपलं लग्न ठरलं ना, त्याच दिवशी मी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं की मला हे लग्न करायचं नाहीये. मी घरच्यांना हे सुद्धा क्लिअर केलं होतं की माझा एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. खरं तर तुलाही हे लग्न आधी करायचं नव्हतं, पण नंतर तू तुझं मत बदललंस. तू पडलीस माझ्या प्रेमात, पण त्यानंतर सुद्धा मी तुला कधीही चुकीचे सिग्नल्स दिले नाही. मला मान्य आहे की हे लग्न मोडायला मी खूप उशीर केला. हे प्रकरण खूप पुढे जाईपर्यंत मी थांबवू शकलो नाही, आणि या सर्वात मोठी चूक माझीच होती पूर्वी, आणि त्यासाठी मी तुझी माफी मागतो. पण आहे तू 100 वेळा माफी मागायला तयार आहे. तू जी शिक्षा मला देशील ती भोगायला सुद्धा तयार आहे. पण मी फसवणूक वगैरे केली असं प्लीज बोलू नकोस तू पूर्वी. पण याचा अर्थ असा होत नाही की तू काहीही मनमानी करशील. तू बॅग घेऊन डायरेक्ट घरी आलीस. कुठल्या हक्काने? सिद्धू, अरे आई आणि एक मिनिट, ती माझी आई आहे, तू काकू म्हणतात ना. आणि हे सगळं जे काय तू चालवलंयस ना, ते न समजायला का मी बाळ नाहीये पूर्वी. त्यामुळे मी तुला बजावतोय. माझ्या आणि भावना मॅडमच्या आयुष्यात जर तू लुडबुड करण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. आई, काय होतच आहे ना? काय झालं? एवढा कसला विचार करताय तुम्ही? विचार नाही ग, कुठे काय? काही नाही. काय नाही. कसं? तुमचा चेहरा काहीच लपवत नाही अहो. भावनाच्या लग्नाचा विचार करताय ना? हो ना ग. आता बघ ना, गाडे पाटील सांगून गेले स्पष्टपणे, त्यांना अगदी थाटामाटात लग्न करून हवं. पण एवढा खर्च कसं करणार का आपण? मी काय म्हणते आई, आपण त्यांना सरळ सरळ सांगून टाकूया का की आम्ही इतकाच खर्च करू शकतो. त्यावर जर खर्च होणार असेल तर ते आम्हाला नाही परवडणार. अगं, आपण कसं सांगणार? मुलीकडची बाजू आहे आपली. अहो, आता मुलीकडचे मुलाकडचे असं कशाला घेऊन बसायचं? आणि आजकाल तुम्हाला माहितीच आहे ना, दोन्हीकडचे अर्धा खर्च करतात आणि ते योग्यही आहे. म्हणजे काय, लग्न काय एकाच्याच घरचं कार्य थोडीच असतं. नाही ग बाई, मी नाही असं सगळं सांगू शकणार त्यांना. आई, अहो सिद्धू खूप चांगला मुलगा आहे आणि आपला अव्वाचा सव्वा खर्च व्हावा असं त्याला नक्कीच नाही वाटणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी तो समजून घेईल आणि त्याच्या घरच्यांनाही सांगेल. मग त्याच्या घरच्यांना आपल्याला बोलायची गरजही पडणार नाही. अहो अगं, ते सगळं जरी असलं तरी बाकी खर्च असणारच ना. म्हणजे आता काही नाही तर भावना नवरी आहे, तिला एखादा दागिना, 4 साड्या, आपले काही नातेवाईक आहेत त्यांचा मानपान, ते तुझ्या घरच्यांचा मानपान, शिवाय आपल्या घरातल्यांना नवीन कपडे, एवढं सगळं तर येणारच ना.
कसं करणार आपण हे सगळं? आई मग त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. आणि हवं तर भावनासाठी आपण नवीन साड्या घेऊ. आणि आपलं म्हणाल तर आपल्याला आधीच्या साड्या आहेत की, त्या नेसू आपण. अहो काय त्या कधी कामी येतील मग. आणि राहिला प्रश्न मानपानाचा, तर आपल्याला जमेल तसं जेवढं जमेल आपण करू त्यांच्यासाठी. आणि त्यातही काही राहिलंच तर सिद्धू घेईल अहो समजून, आणि त्यांनाही सांगेल. आई सिद्धूचं भावनावर खूप प्रेम आहे, त्यामुळे लग्नात येणाऱ्या कुठल्याही संकटाचा ना तो सामना करेल.